आज कानाकोपऱ्यात त्यांच्या ओळखीचे सर्व खेळाडू, सर्व आयोजक, सर्व समालोचक आणि ऑफिशियल्स त्यांच्या सोबत स्कोरर अनेक जण आहेत. आपण जाऊया मैदानावरती. या स्पर्धेची तिसरी क्वार्टर फायनल आपण पाहतोय. तिसऱ्या राऊंडचा मॅच या ठिकाणी पाहतोय. आई भवानी वावलोली विपक्ष दिबा पाटील उमरोली या दोन संघादरम्यान ही मॅच पाहतोय. इथून ट्रॉफीचा हकदार आत्तापर्यंत दोन संघ आपण ट्रॉफीचे हकदार पाहिले गेले. उत्कर्ष दैवली आणि वन लाईफ गुणगेट टीम हे दोन ट्रॉफीचे हकदार. आज तिसरा ट्रॉफीचा हकदार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. उत्कर्ष दैवली टॉप 3 मध्ये प्रवेश केला. सुपर 6 ची मॅच झाली. इथे सलामीची जोडी आपण मैदान पाहतो. आकाश गायकर आणि आकाश लोंगले. तो गोलंदाजी मार्कवरती कल्पेश कांबेरे आपण पाहतोय. अमोलला मागच्या सामन्यात जीवदान भेटलं. अफलातून फायदा त्याचा उचलला. जसं तेजस गायकवाडला जीवदान भेटलं होतं पहिल्याच बॉलवरती, त्यानंतर फायदा उचलला होता. पहिला चेंडू डिबेक्सच्या कव्हर रिझनमध्ये क्रॅकिंग शॉट. चेंडू निघाला सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. दमदार सुरुवात, चौकार. इथं पाहतो सुरेख फटका. चेंडू भिरकावला टीम बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये. चेंडू पोहोचला सीमारेषे पलीकडे. A1 क्वालिटीचा हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. षटकार होम द डीजे. दहा धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. तर पहिला चेंडू चौकार, त्यानंतर षटकार. दमदार सुरुवात कल्पेश कांबेरेच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवलाय. चला चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार होतो. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या साईडने लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा. स्ट्रेट डाव केला. चेंडूला क्रॅकिंग शॉट. गॅप मध्ये चेंडू निघाला. लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू दन 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 करत निघाला सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. चौकार. बाबू धुरी, धन्यवाद बाबू धुरी. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो 18 या आकड्यावरती. चांगली सुरुवात झाली आपण पाहतो आकाश गायकरच्या बॅटिंग मधून. जो आकाश गायकर आपण पाहतो पहिल्या 2 मॅचला दिसला नव्हता आणि खऱ्या अर्थाने त्याला खूप संदेश आले होते. आकाश तू दिसलाच पाहिजे, बॅटिंग केली पाहिजे, आणि हा कॉल त्याला होता. आणि तिसऱ्या मॅचला त्याने हात खुले गेलेत. एक षटकार 3 चौकार अफलातून बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. कल्पेश कांबेरे
लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथं पुन्हा एकदा पाडल केला चेंडूला. उडावलाय सीमारेषे पलीकडे बॅकपार स्क्वेअर इथं पार. चेंडू होतो आर पार. 7 धावांसाठी षटकार. थोडे इथे थांबण्यापेक्षा थोडे खाली थांबवा ना. बघा ते तन्मय आमचे तनय पंच आहेत आणि ते बॉल आणायला गेले. गणेश बिलकुल थोडंसं इथं खेळू नका आता. चला तुम्ही जरा सर्वांनी खाली लक्ष द्या. मार्केटला एक चेंडू 80 रुपयाचा आहे आणि मी जर तिसरी रात्र पाहतोय किमान 2 ते 3 डझन चेंडू गेलेले आहेत. जणू काय चेंडूचं झाड गुणगे गावात लावलंय. धावसंख्या पाहतो 24 या आकड्यावरती 5 चेंडू आत्ता परत झालेत. प्रति चेंडू मोठा फटका आपण आत्ता परत पाहिला. कल्पेचा हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओरपी चेंडू होता. डीप कव्हर पॉइंट मध्ये चेंडू निघाला जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे चौकार. कल्पेश पहिल्यांदा आपण पाहतोय एवढं महागडं षटक पाहिलं गेलं. 28 धावा त्या पहिल्या षटकात आम्ही पाहिल्या गेल्या. डीजे बाबू आमच्या सोबत आहेत आणि बाबू कोणत्या चक्कीचा आटा खाता. कारण एवढं आपण पाहतो बाबू स्टॅमिना ठेवतो. कारण गेले कित्येक दिवस आपण पाहतो या स्पर्धेसाठी मेहनत त्याची आपण या ठिकाणी पाहिली गेली आणि आजही पाहिलं गेलं. आज आमचे समीर शिंदे कुठेतरी बाहेर ऑर्डरला आहेत वाटते. आज ते आले नाहीत पण उद्या पुन्हा एकदा या ठिकाणी असतील. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. 28 धावा. दुसरं षटक आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आकाश गायकर गेले 2 मॅच कुठेतरी झाकला होता की 2 मॅच त्याच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या. पण या मॅचचा विचार केला तर आज आपण खऱ्या अर्थाने इथे सुरुवात केली आकाशने पहिल्या षटकामध्ये. आणि कल्पेश कांभेरे याच्यावरती आत्तापर्यंतच्या सीझनमध्ये सर्वाधिक महागडं षटक म्हटलं जाईल. कारण आत्तापर्यंत कल्पेशने एवढ्या धावा खर्च केल्या नव्हत्या आणि त्या धावा आपण पाहतो या ठिकाणी खर्च होत असताना. कारण मी डेच्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं कल्पेश आणि नयन याच्यावरती जो हल्ला चढवला होता आणि तिथे ते धावा आल्या होत्या. पण इथे एका षटकामध्ये आपण एवढ्या धावा या ठिकाणी आपण पाहतोय. तो गोलंदाज अमोल मोडक दुसरं षटक गोलंदाजी मार्गवरती आलाय. एक षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30 या आकड्यावरती आहे. गोलंदाज अमोल कमबॅक करण्याचा प्रयत्न करणं गरजेचंच आहे. संघासाठी खूप महत्त्वाचं ठरेल. इथे इनसाइड आउट होता. गल्लीमधला शतरक्षक 27 नंबरचा जर्सी प्रदान केलेला शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. एकच धाव या ठिकाणी घेतली तरी आकाश गायकर ज्यांनी मागच्या षटकामध्ये 7 चेंडू 28 धावांची अफलातून इनिंग साकारलंय. आत्तापर्यंत मैदानावरती टल टुकून बसलाय. तो आता स्ट्राईकला येतो. धावसंख्या 31 या आकड्यावरती.
9 चेंडू झालेत आत्ता परत 31 धावा स्कोर कार्ड धावफलकावरती आहेत. हा 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आमच्या सोबत स्कोरर प्रतीक शिंदेला आम्ही पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर रिझनमध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय. शतरक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबल, चेंडू घर शोधताना दिसत होता. एक सिंगल. आपण अफलातून पाहतोय. सावरणं खूप गरजेचं संघाला आणि अमोलने चांगला कमबॅक करून दिलाय. आत्तापर्यंत 4 चेंडूचा विचार केला तर फक्त धावा खर्च केल्यात 4. म्हणजे संघासाठी चांगला कमबॅक पाहायला गेलं. मागच्या सामन्यामध्ये जीवदान लाभल्यानंतर त्यानंतर त्यांनी मागे पुढे पाहिलंच नाहीये आणि योगेश कांबळे सगळ्या फलंदाजाला धावबाद होण्यास भाग पाडला आणि स्वतः स्ट्राईक घेतली आणि ती मॅच खेचून काढली. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. एकच धाव होती, समाधान मानावं लागेल. धावसंख्या 33. 5 चेंडू आणि 5 धावा खर्च केला. चांगला कमबॅक म्हटलं जाईल अमोल मोडकच्या माध्यमातून. इथे गोलंदाज तयार होतोय. अफलातून भयानक शांतता पसरली गेली कारण मैदानात पहिलं षटक महागडं सापडलं गेलं. त्यानंतर अमोल आला आणि संघासाठी किफायतशीर आत्ता परत गोलंदाजी केली. 5 चेंडू झाले, शेवटचा अंतिम चेंडू दुसऱ्या षटकाचा आपण या ठिकाणी पाहतोय आणि इथे दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. पुढे सरकला, मागचा दरवाजा खुल्ला केला, चोर चोरी करून गेला, फलंदाज बाद. हा आमचा बाबू डॉन, डीजे बाबू. सुंदर संगीत त्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. बघा खुश झाले सगळे. डीजे बाबूसाठी जोरदार टाळ्यांचा वर्षाव. एन्जॉय करायला पाहिजे, खुश करायचं प्रेक्षक. राम उद्या आहे ना रामदास, जसा आला तसा प्रेक्षक येतात, नाचवायचं त्यांना, नाचायला पाहिजेत. एन्जॉय पाहिजे, एन्जॉय. तुला पण एन्जॉय पाहिजे, तुला मूड पाहिजे खरं म्हणजे. हां. धनराज कांबळे गोलंदाजी मार्कवरती. पाहतोय समोर उडवला चेंडू, शतरक्षक दीपेक्षा कवा रिझनमध्ये. चेंडू पडल्यानंतर थोडंसं थांबला, आपण पाहिलं गेलं थोडंसं बाऊस उतरा, थोडंसं पाहिलं गेलं तिथं आउटफील्ड त्या ठिकाणी पाहतो दबलेली आहे. तिथं चेंडू पडल्यानंतर 2 धावा या दरम्यान पाहतो पार झालंच नाहीये. नयन 2 धावा आपण या ठिकाणी पाहतो. 2 धावेने स्कोर कार्ड 35 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पाहतो उर्फी चेंडू, पुन्हा गॅपमध्ये चेंडू आहे. इथे थांबणार नाही चेंडू, आता चान्स नाहीये. गॅप शोधले, 1 बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे, रस मिळतील 4. इथे आला चौकार.
इथं पाहतो दूरवरचा चेंडू होता. चेंडू हवेमध्ये आपण पाहिलं गेलं, पंचांनी नो चेंडू घोषित केलंय. फिल्डिंग इथं गॅपमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. थोडासा फंबल आपण पाहायला गेला. एक सिंगल त्या ठिकाणी घेण्यात येईल. धावसंख्या स्कोर कार्ड 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. तिसरं षटक प्रगती पथावरती. 3 चेंडू झालेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धनराजकडून अशा प्रकारची गोलंदाजी आपण अपेक्षा करत नाहीत, पण इथे पाहायला गेलं थोडासा चेंडू सटकला गेला का. पुन्हा एकदा धनराज तयार. चांगला चेंडू आणि प्ले डाऊन झालेत. डीजे बाबू त्यांच्या बाजूला चांगला संगीत आपण या ठिकाणी पाहिलेला. शरीराचा वेध घेतला होता. आपण पाहिलं शरीराला लागून चेंडू बेल्स डाऊन केली. फलंदाज बाद. इथं पाहतो बॅट शिकाडा बिग एच. अजय आला आणि अजय वापस गेला. थँक्यू डीजे मास्टर, धन्यवाद डीजे. चांगली गोलंदाजी कमबॅक पाहिलं गेलं. या अगोदरचा विकेट पाहायला गेला तर पुन्हा एकदा विकेट. सलगचे विकेट आपण पाहतोय. धनराज चांगली कामगिरी करत असताना. इथं पाहतो दूरवर चेंडू आपण पाहायला गेला. पंचांनी 2 असा मंत्र केले. वाईट चेंडू. एक्स्ट्रा चेंडू आपण पाहतोय आज बरेचदा फेकताना पाहिलं गेलं वावलोलीच्या गोलंदाजाकडून. अमोल सोडल्यानंतर इतर गोलंदाज आपण पाहिलं लय मध्ये दिसले नाहीयेत. ते येणं खूप गरजेचं आहे. इथं पाहतो चांगला फटका. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये चेंडू सीमारेषा पार. ओरफी चेंडू होता. समोर दिला, समोर सापडला, चेंडूला पाठवला. फलंदाज जो होता त्या ठिकाणी दिलीप, आणि त्याच्या बॅटमधून आला हा एक षटकार. षटकारच्या लक्ष असेल 18 चेंडूमध्ये विजयासाठी आई भवानी वावलोली संघाला.
पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. आज सुमेध गायकवाड, योगेश ढोले यांचा आवाज तुम्ही ऐकला. योगेश ढोले आता पुढील 2 दिवस सुट्टीवरती आहेत. हल्दी आणि लग्न. सुमित गायकवाड उद्या जोडले जातील. कॉम्बॉक्समध्ये पूर्णपणे त्यांच्याकडे जिम्मेदारी असेल. आणि बॅकवर्ड स्क्वेअर रिजनमध्ये चेंडू पोहोचलाय. रस मिळती 4 चौकार. तुला सुरुवात झाली. आपण पाहतो चौकार आणि सुरुवात झाली. प्रतिषटक आपण विचार केला तर 18च्या रन रेटने चालायचं आहे. त्या पद्धतीने धावा बनवायच्या आहेत. इथे पहिल्या चेंडूवरती चौकाराला सुमेध गायकवाड आमच्या सोबत जॉईंट आहे. सुमेध वेलकम. पहिला चेंडू आणि चौकार आपण या ठिकाणी पाहिला. बीट केलं जातं या दुसरा चेंडू होते पण पहिला चेंडू होते आला होता चौकार. त्यानंतर लगेचच गोलंदाज कमबॅक करत असताना आपण पाहतो आकाश मैदानामध्ये फलंदाजी करत असताना एक चांगली फटकेबाज आपल्या संघासाठी केली आणि चांगलं टार्गेट तिथे निर्माण करून दिलं आपल्या संघासाठी.
जरूर चांगलं टार्गेट सेट केलं. इथे चांगली गोलंदाजी पाहिली, टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. फुलेंचा चेंडू होता, फुलटा चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला. इथे पाहतो आपण थोडं वाईडिश थ्रो आहे, एकदा या ठिकाणी भेटली गेली. जर विचार केला सुमेधनं हा चेंडू जर जागेवरती खेळला असताना कुठेतरी या चेंडूवरती वेगळा फटका किंवा वेगळी धावा या ठिकाणी बनवता आल्या असत्या. नक्कीच आउट ऑफ पार्क झालाच असता चेंडू, पण तिथून स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता. तेवढाच चांगला वेग सुद्धा होता या चेंडूवरती आपण पाहिलंय संदेश सर. तिथून सिंगल धाव आली आहे, सिंगल धावाने स्कोर आता पोहोचता. पण संदीप सर, माफी असावी संदीप सर. अक्काचा पुढचा चेंडू टॉस केला चेंडूला. परासकाल चेंडू हवेमध्ये आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचला. मयूर लोंगले होता त्या ठिकाणी, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाजात मोठं आव्हानचा पाठलाग करताना मोठा झटका, मोठा हादरा, मोठा गडी गाडत. न्यू बॅट्समन आता मैदानामध्ये येत आहेत. धनराज आता आलेत मैदानामध्ये. सातत्य राखणं खूप गरजेचं होतं. या अगोदर पाहिलं अमोलच्या बॅटमधून सेकंड मॅचमध्ये चांगल्या धावाला विजयी फटके पाहिले गेले, तिथं जीवदान लाभलं होतं. इथे आपण पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अक्काचा पुढचा चेंडू रिवासाठेने आपण पाहतो दुधारी तलवार चालवले धनराजने, आणि त्याच्या बॅटमधून चेंडू निघाला कव्हर पॉईंट मध्ये सीमारेषे पलीकडे चौकार. नक्कीच आपण संदीप सर आल्या आल्या मैदानामध्ये स्विच इट खेळणं म्हणजेच एक इम्पॉर्टंट, म्हणजेच एक खूप मोठी गोष्ट आहे. आल्या आल्या मैदानात येणं, विकेट डगआउट मध्ये आहे आणि स्विच इट करून फटका सजवणं हे खूप मोठं काम आहे मैदानामध्ये. सुमित पाहिलं गेलं तर कालाची गरज आहे. आता संघासाठी गरजेचं फटके मारणे गरजेचं आहे. आव्हान खूप मोठं आहे. आणि इथून पाहिलं गेलं अमोलसारखा फलंदाज बाद झाला, जो दोन्ही मॅच पाहिलं गेलं संघासाठी लाभदायी कामगिरी केली आहे. इथेही गोलंदाजी या सामन्यामध्ये चांगली केली आणि इथून तो बाद झाल्यानंतर जिम्मेदारी घेणं गरजेचं आहे खांद्यावरती. आणि इथे योगेश किंवा धनराज यांनी ती जिम्मेदारी घ्यावी लागेल. इथे पाहिलं स्टेप आउट झाला, थोडंसं ग्लास बनवलं, जागा बनवली आणि चेंडू फेकला वाईड स्ट्रॉंग ऑन काऊ कॉर्नर रिझन मध्ये. चेंडू आउट ऑफ पार्क, बिग हिट, षटकार. बारा चेंडू 38 धावांची गरज आहे. पहिल्या षटकात 15 धावा आपण या ठिकाणी पाहिल्या. जी सुरुवात पाहिजे ती सुरुवात तर जरूर झाली. आपण पाहिलं गेलं प्रतिषटक 17ची सरासरी होती, आता 19 येऊन थांबले. 12 चेंडू 38 धावांची गरज आहे, प्रतिषटक 19 धावांची गरज आहे. विचार केला त्या 12 चेंडूमध्ये 6 माल्टी हिट लागणार का का त्या पद्धतीने या ठिकाणी योगेश कांबेरे सर किंवा आपण पाहिलं धनराज त्या पद्धतीने कामगिरी करतील. अतुल गोलंदाजी मार्कवरती आलाय.
चांगला चांगला टप्पा पण पाहतोय. अगदी पडल्यानंतर सरळ लांड झाला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जी सुरुवात उमरोली संघाने केली होती पहिल्या इनिंग्समध्ये, तशाच प्रकारे वावलेले संघ सुद्धा इथे तशाच प्रकारे सुरुवात करतायत. यावाला सुद्धा पॉइंटवरून कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, धावतात चेंडूपर्यंत, पूर्णपणे वॉच करतात. टाइम केलाय, इथून थ्रो सुद्धा केलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट केलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या, तिसरीचा प्रयत्न केला जातोय, ती सुद्धा सहजरित्या कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि दोन्ही फलंदाजांमध्ये आपण बघितलं, दोन्ही चांगले कॉलिंग करतात धावताना, आणि इथून सहजरित्या 3 धावा कंप्लीट झाल्यात. या 3 धावा ऍड केल्या जातील. 18 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आपण पाहतो अजूनही 35 धावा इथून बनवायच्या आहेत. इथून या षटकामध्ये टार्गेट सेट करावे लागेल, चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल. शेवटच्या षटकात किमान धावा याव्या यासाठी आपण पाहतो वावलुली संघाच्या बॅट्समनने आगीकी होऊन कामगिरी करावी लागेल. इथे निर्धाव चेंडू पाहतो अतुल. आपण पाहतो एक मजाव खेळाडू, म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत अनेक मोठे मोठे सामने केला आहे. कर्जत नव्हे, खालापूर नव्हे, तो रायगड आणि ठाण्याच्या मोठ्या मोठ्या पतलावरती, किंवा आपण पाहिलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाणारा हा संघ आहे. मोठे मोठे टुर्नामेंट या ठिकाणी खेळले जातात. आकाश असेल, आपण पाहतो अतुल असेल, हे खेळत असतात. आणि तिथे पाहिलं गेलं तो अनुभव आहे, तो अनुभव आज फणस लावला जातो. कारण स्थानिक संघाच्या बरोबर खेळत असताना नेहमी खेळत असतो, आणि तिथे प्रॅक्टिस खूप महत्त्वाची ठरली जाते. तिथे स्विच चेंडू फेकलाय, बॅकवर्ड स्क्वेअर रिझन सीमारेषे पलीकडे. आपण पाहिलं गेलं फाईन शॉट होता, एक चांगला फटका दमदार शॉट पाहायला गेला. फलंदाज धनराजच्या बॅटमधून हा षटकार. यावेळेला सुद्धा प्रॉपर टाइम झाला नव्हतं फटक्यावरती. 8 चेंडूमध्ये 29 धावा करायचा होता, इथून सिंगल धावा आली आहे. आता गरज असेल 7 चेंडू आणि 28 धावांची. इथून एक बिग हिट आला तर नक्कीच मॅच मध्ये रिटर्न होईल. जरूर जरूर एक मोठा फटका आला तर कमबॅक करतील, आणि इथून मॅचलाही रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. पण पाहूया अतुल कशा प्रकारे गोलंदाजी करणार. इथून फटका सजवलाय, बराच वेळ हवेमध्ये आहेत, पण तो फर्स्टला थेट जाऊन पोहोचलाय. डाऊन द फिल्डर पकडतील कॅच, विलतीय विकेट. झाली या ठिकाणी पाहिलं गेलं, शॉर्ट पिच चेंडू होता. आपण पाहिलं बराच काळ होता, पूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला, पण तो टायमिंग आपण पाहिलं गेलं तर परफेक्ट लागलं नाहीये. ती ताकद पाहिजे, ताकद फटक्यावरती आली नाहीये. जर आपण पाहिलं तर बराच काळ चेंडू हवेमध्ये होता, जे झेल बाद झाला योगेश कांबेरे. जर विचार केला तर सुमेध या फटक्यावर चेंडूवरती मोठा फटका अपेक्षित होतं, पण तिथे आपण पाहिलं गेलं चेंडू निर्धाव राहिला, कारण विकेटचं पतन आपण पाहिलं गेलं. इथे आपण पाहतोय कानेमध्ये ट्विस्ट, शेवटचं षटक आलंय. 6 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 28 धावांची गरज. नक्कीच या चेंडूवरती, शेवटच्या चेंडूवरती बिग हिट आला असता तर नक्कीच मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरला असता, पण ती आली आहे विकेट. इथून आता गरज असेल 6 चेंडू, 28 धावांची गरज असेल. स्ट्राईक वरती असतील फलंदाज. धनराजा आहेत, स्टँड ऑन डिलिव्हरी करतील. चेंडू थांबणार नाहीये, सरळ जाऊन पोहोचणार आहे, लॉंग ऑन क्लिअर करत सोमजाई चषकामधील ब्रँडेड सिक्सर.
रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. गरज होती का या फटक्याची? याच फटक्याची गरज होती का? हा एक प्रश्नचिन्ह. या अगोदर मोठा पहाड आला होता, मोठा फटका आला होता. षटकार या ठिकाणी पाहिलं होतं. 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 4 चेंडू आणि 22 धावांची गरज. 4 चेंडू 22 धावा. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न फसला गेला या ठिकाणी. आकाश लोंगले पुढचा चेंडू घेऊन आलाय. इथे पाहतो ते टायमिंग पाहिजे, टायमिंग झालं नाहीये. लेग बायची एक धाव आपण पाहतो. शरीरवेदक चेंडू पाहिला गेला. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचले. 32 येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 3-21 धावांची गरज. सुरुवात षटकारापासून झाली होती. संदीप सर आपण पाहिलं. त्यानंतरची ही या षटकामधील दुसरा षटकार आपण पाहतोय. ती लांब लचक मिड ऑन क्लिअर करत जात असताना षटकार देवा डीजेल संधी. आडव्या बॅटने स्ट्रोक सजवला. 2-2 क्षेत्ररक्षक येतात चेंडूपर्यंत. इथून सिंगल धाव घेतली जाते. 5 चेंडूतून खेळ समाप्त झाला. स्कोर आपण बघू शकतो. शेवटचा चेंडू असेल आजच्या दिवसामधील या इनिंग्स मधला. इथून सामळा पूर्णपणे दिवा पाटील उमरुली संघाकडे इथे झुकला. या शेवटच्या चेंडू नंतर नक्कीच सामना संपन्न होईल. सामना संपला. फटका सुद्धा फसला आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट सुद्धा प्राप्त केली आणि थेट टॉप 6 च्या लिस्ट मध्ये जाऊन पोहोचतात. फलंदाजी